धन्याचे काल कराया दिवस दिवाळी धन्याचे काल कराया दिवस दिवाळी महिमा परंपार तयाचा महिमा परंपार ज्ञान शक्तीचे भांडार तुझी मन सोमनाची तुझा प्रभू की ज्यांनी 5 वर्ष शाळेवर राहू नये, शाळेतल्या विद्यार्थ्यांनाच घडवलं एवढंच नाही तर 5 वर्षापासून तर 80 वर्षापर्यंतच्या प्रत्येक जीवाला सातत्याने ज्यांचं पोथी प्रवचनद्वारे खऱ्या अर्थाने धर्म प्रचार आणि प्रसार, नुसता प्रचार नाही, प्रचारातला माणूस पडतो, पण प्रचार आणि प्रसार दोन्ही गोष्टी ज्यांच्या वाणीत संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही अनुभवायला मिळाल्या असे आजचे प्रवचनकार विषय आहे. तुम्हाला सर्वांना परिचित आहे की श्रीकृष्णांच्या बाबतीत त्यांनी जो आचार दाखवून दिला, सकाळी तुम्ही विचारपर ऐकलेला आहे आणि आज आपल्याला आचारपर ऐकायचा आहे. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात तरी काय आणि काय करायचंय आपल्याला, बाबाजी आपल्या मुखातून आपल्याला सांगतील. आपण सर्वांच्या वतीने बाबांना मी विनंती करतो की आपण आपल्या वाणीला प्रारंभ करावा. दंडवत प्रणव. पूजनीय माझे स्नेही, एकाच ताटात जेवलो, कुस्त्याही खेळलो, मारामाऱ्या केल्या, भांडणं केले, परंतु मित्र असावं तर असा. संकटकाळी तोच होऊन येतो, पुष्कळ आठवणी त्या सांगत नाहीत. परंतु अशा प्रकारचे आम्ही एका गुरुजवळ हे संस्कृत ज्ञान घेतलं आणि म्हणून आजच्या या सभासत्राचे अध्यक्ष ज्यांचं आपण उत्स्फूर्त असं श्रीकृष्णाबद्दलचे वैचारिक तत्वज्ञान त्यांच्या अमृतमय वाणीतून सकाळी ऐकलं आणि माझ्याकडे आता ह्या दुपारच्या सत्रामध्ये दिलेलं आहे की श्रीकृष्णाचं आचारफल प्रबोधन तुम्ही करायचे. कठीण आहे का नाही? पंचपर्व म्हणजे 5 दिवस 5ही अवतारांवर ते बोलायचं आहे. एक सत्र आहे विचारभर बोलायचं आहे, कारण विचार आधी ज्ञान पाहिजे. वैचारिक पात्रता परिपूर्ण झाली तर तो आचारावरती दृढ होतो. आणि म्हणून पहिल्या उद्या सुद्धा तेच आहे. दुसऱ्या अवताराबद्दल सकाळचं सत्र ते विचारपर होईल, दुपारचं सत्र ते आचारपर होईल. असे 5 दिवस पंचकृष्ण अवताराच्या तत्वज्ञानातून प्रबोधन करायचे. म्हणून ही ज्ञानाई, बाबाने फार शोधून नाव दिलं ज्ञानाई, नाही का? आपण ज्ञानसत्र म्हटलं असतो, ज्ञान प्रवचन सोहळा म्हटला असतो, पण त्यांनी स्त्रीलिंगी नाव दिलेलं. आज मला जे बोलायचंय त्या गीतेवर तेच. भगवान श्रीकृष्णांचं तत्वज्ञान म्हणजे कर्मापासून चूक झालेल्या अर्जुनाला त्याच्या कर्माची जाणीव दिली, त्याची कर्तव्याची जाणीव दिली. तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रिय म्हटल्यानंतर गांडीव धनुष्य टाकून दिलेलं आहे आणि रडत बसलेलं आहे. बाबांनी सकाळी सांगितलेलं आहे, नाही का? तस्वा कश्मलमिदं विश्वमे संपस्थितम अनारी जुष्ट मस्वर्ग्यम कीर्तिर्कर्म. अर्जुन किती अध्याय गीतेचे? 18 अध्याय. श्लोक किती आहे? आपल्याला यायलाच पाहिजे. पटकन सांगा, हात वर करून सांगा. या गीतेचे श्लोक किती आहे? ज्याला माहित असेल त्याने हात वर करा.
हात वर नाही केला तुम्ही नुसतं बोलले. सांगा. कोणाचे किती आहेत? श्रीकृष्णाचे किती आहेत? अर्जुनाचे किती आहेत? संजयाचे किती आहेत? 700 श्लोकामध्ये हे तत्वज्ञान विखुरलेलं आहे. श्रीकृष्णाने छंदामध्ये सांगितली की गीता कुरुक्षेत्रावरती छंदात सांगितले, निरूपण केलं. एकमेकाने एकमेकावरती आता प्रहार करायचा आहे अशा टायमाला अर्जुनाला मोह निर्माण झाला. मोह निर्माण झाला, गांडीव धनुष्य टाकून दिलं, रथामध्ये रडायला लागला. आणि मग संपूर्ण बाबांनी सकाळी सांगितलं की पहिला अध्याय जो आहे तो संपूर्ण या गीतेची आणि महाभारताची प्रस्तावना आहे. प्रत्येक ग्रंथाला व्याख्यानाला प्रस्तावना आधी असते. प्रस्तावनेमध्ये संपूर्ण आशय हा येत असतो. आणि म्हणून पहिला अध्याय संपूर्ण प्रस्तावना आहे. मला काय झालेलं आहे, मी काय करतो, अरे गांडीव धनुष्य उचलत हे सगळे मरतील असा अर्जुन म्हणतोय. माझे एवढे माझे या मनगटावर ते माझ्या या गांडीव धनुष्यावर माझा इतका विश्वास आहे की गांडीव धनुष्य उच्चारल्यानंतर एकाला जिवंत ठेवणार नाही. असं म्हटल्यानंतर या सगळ्यांना मारतो. मारतो का? हा चुकला का नाही? रडला का नाही? क्षत्रिय होताना रे, अरे ज्याच्या गांडीव धनुष्याचा तणत्कार झाल्यानंतर महावीराची हृदय विदूर्ण होत होती, थरथर कापू लागत होते, तो अर्जुन रथामध्ये धनुष्यबाण गांडीव धनुष्य टाकून दिलं, रडायला लागलेला आहे. आणि काय सांगतो, काय सांगितले? प्रस्तावना. त्यांनी प्रस्तावना ही सांगितली. बाबांनी सांगितलं असं केलं. पतंती पितरो हेशाम दुःख पिंडो क्रिया दोष ऐरायचे कुल ग्रहणावरण संकर गारगी. मी काय सगळ्या पुरुषांना मारलं ना, स्त्रिया राहतील, त्या स्वैराचार करतील, स्वैराचारातून प्रजोत्पत्ती वर्णसंकर उत्पन्न होईल. अशी वर्णसंकर प्रजोत्पत्ती उत्पन्न झाल्यानंतर पिंडदानाची क्रिया त्यांना मिळेल का? हा त्याच्या बीजाचाच नाही. मग त्या मुलाने, जो खोटा मुलगा आहे त्याने जर त्या बापाला पिंडदान केलं तर मिळेल का? हे सगळं सांगितलं. आणि हा वर्णसंकर उत्पत्ती होण्यासाठी कारण कोण? मी पुरुषांना मारलं, मी क्षत्रियांना मारलं, मग हे सगळं पाप माझ्या मार्गी बसेल ना. बरोबर होतं का हे? त्याला असं वाटलं की आता माझी पाठ थोपटतात श्रीकृष्ण आणि सांगतात रे बाबा रे तू जा, युद्ध करू नको, असं त्याला वाटलं. पण नाही, हे बरोबर नाही. अरे गांडीव धनुष्य उचलल्यानंतर सगळे मारतील, जीव मरतो काय? आणि म्हणून जीव मरत नाही. सांख्ययोग दुसरा अध्याय, त्याच्यामध्ये जीव कसा अविनाशी आहे तो शस्त्राने छेदल्या जात नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राने नैनम दहती पावकन चैनम क्लेदयन्ति आपो. सगळं काही सांगितलं. सगळं सांगितल्यानंतर, परंतु हे सांगायच्या अगोदर एक चांगली झणझणीत अशीच अपराध दिली की तळपायाच्या मुंग्या मस्तकात गेल्या अर्जुनाच्या. अरे माझं काहीतरी चुकलं. मला वाटलं होतं मला शाबासकी देतील, पाठ थोपटतील, परंतु नाही, चुकले काहीतरी. काय म्हटले गोपाल कृष्ण अर्जुनाला? काय म्हणले? अरे क्लेदमस्मगम पार्थ नैतत्व उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम तक्तो कृष्णपरंतप. अरे असा हिजड्या का रडत काय बसलेला आहे? क्षत्रियच ना तू? नपुसक म्हटलंय. क्लिब असं संस्कृत मध्ये नपुसकाला म्हणते. क्लेब्यम तू हिजड्यासारखा रडत बसलेला, तू कशाचा वीर? तू कशाचा क्षत्रिय? आणि मग जेव्हा झणझणीत बसले, अरे आता मला हिजडा म्हटलं, नपुसक, काहीतरी चुकलंय. चुकल्यानंतर रडायला लागला. गुरुणी हत्वा हि महान वाहून श्रेय मृत्युम भैक्षम अपि अलोके अपार्थ कामास्तु गुरुणी है व भुंजीय भोगा रुचिरा प्रतीक. ह्या गुरुजनाला कसं मारू? अरे मरतच नाहीत ना, जीव मरतो काय? वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णानि ज्ञानी सह्याति नवानि देही.
नैनम छिंदन्ति शस्त्राणि अच्छद्य यमला योयम अत्यद्य शोषयोच नित्य सर्वगतस्तानुराचलोयम सनातन पुष्कळस. म्हणून त्याला सांख्ययोग म्हटलेला आहे. जीवाची स्थिती काय? जीव मरत नाही, तो अविनाशी आहे, तो नित्य आहे, तो शाश्वत आहे. हे तत्वज्ञान सांख्ययोगामध्ये सांगितलं. या 18व्या मध्ये पहिला अध्याय प्रस्तावना म्हणजे अर्जुन विषाद योगोनाम म्हणजे अर्जुनाला दुःख झालेलं आहे. दुसरा अध्याय ज्ञान असल्याशिवाय अर्जुनाला ज्ञानच नाही म्हणून कर्मापासून च्युत झालेला आहे ना, पळून चाललेला आहे रणांगणातून. आणि मग हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भक्षसे मयीम तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय. भगवंतांनी सांगितलं अशा पळतेस का तू? जिंकलास तर पृथ्वीचं राज्य भोगशील आणि युद्धामध्ये मेलास तर हतोवास प्राप्स्यसि स्वर्गम. स्वर्गाची प्राप्ती निश्चित आहे, धर्मयुद्ध आहे आणि इथे मेलेल्यानंतर त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. दोन्हीकडून फायदा आहे. मग का तो युद्ध करत नाही? इथे अर्जुन सांगतो अपित्रैलोक्य राजस्य हेतो किन्नो माहिकृते निहत्ते धार्त राष्ट्रान्न का प्रतिष्ठा जनार्दन. हे जनार्दन दुःखार भगवंता, तुम्ही तर मला या युद्धाने या पृथ्वीचं राज्य सांगताय, परंतु या युद्धात मला तिन्ही लोकांचं राज्य जरी मिळत असलं तरी मी युद्ध करत नाही. तुम्ही ती या भूतलाचं राज्य फक्त सांगताय, पण तिन्ही लोकांचं राज्य स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकांचं राज्य जर मिळत असेल तर या तरी मला नको आहे. परीक्षा घेतली या श्लोकात अर्जुनाची. का योग्य आहे का नाही? जर त्याच्या ठिकाणी थोडीही असूया असेल या संपत्तीबद्दल, मान सन्मानाबद्दल, मी क्षत्रिय म्हणून असा अहंकार त्याच्या ठिकाणी असेल, हे परीक्षा घेतली श्रीकृष्ण महाराजांनी. नाही, तो म्हणतो मला काही नकोय. तुम्ही ते या भूतलावरचं राज्य सांगता हो, तिन्ही लोकांचं राज्य प्राप्त होत असेल तरी नाही मी गेलं. म्हणजे इथे तिन्ही आशना, पुत्रेशना, लोकेशना, वित्तेशना तिन्ही खलास झालेल्या आहेत. तो ज्ञानाला अधिकारी आहे आणि म्हणून तो निष्काम कर्मयोगी खऱ्या अर्थाने असाच पुरुष, अशी व्यक्ती, असा जीव हे तत्वज्ञान निरूपण करण्याच्या योग्यतेचा आहे. आणि तीच धर्माची संस्थापना खऱ्या अर्थाने जेव्हा तत्वज्ञान नष्ट होतं ते निर्माण करण्यासाठी एक अधिकारी व्यक्ती होती. आमच्या स्वामींच्या ठिकाणी आचार्य ते होते, फक्त ढांडाळाचे होते. बस 3.5 वर्षामध्ये लाळलं टाळलं अप्रोक्षाला योग्य केलं, कारण अधिकार त्या देवाचा होता. इथे अर्जुनाचा अधिकार कर्मयोगामध्ये आहे आणि म्हणून ही परीक्षा घेतली. पण त्याला पुत्रेशना नाही, त्याला वित्तेशना नाही, लोकेशना नाही, तिन्ही आशना. तुम्हाला किती अपेक्षा आहेत जीवनामध्ये? कितीही अपेक्षा जरी असल्या, घर असावं, बंगला असावा, शेती असावी, नोकरी असावी, वकिली असावी, डॉक्टरकी असावी, नाही का, सगळंच असावं असं आपल्याला वाटतं का? पण 3 आशनामध्ये सगळ्या इच्छा. आशना म्हणजे अपेक्षा, इच्छा, आकांक्षा, नाही का. एक पुत्रेशना कशा पाहिजे? नाव चालवण्यासाठी मुलगा पाहिजे, नाही का. वित्तेशना म्हणजे धन, वित्त म्हणजे धन, धन संपत्ती पाहिजे, जेणेकरून मोठे साहेब, मोठे पाटील आहे तो, नाही का, म्हणून धन पाहिजे. पुत्रेशना, वित्तेशना आणि लोकेशना हे सगळं कशा करता? लोकेशनासाठी. तो खूप श्रीमंत आहे, अरे काय करोडोचे अन्नदान केलं त्याने. पण अर्जुनाला तिन्ही अपेक्षा नाही. आणि जेव्हा अपेक्षा नसतात तो खऱ्या अर्थाने निष्काम कर्मयोगी अर्जुन. म्हणून त्याला निमित्त करून भगवंताला माणसं नव्हती मारायची. धर्माची संस्थापना म्हणजे तत्वज्ञान जेव्हा नष्ट झालेलं असतं विश्वातलं, ब्रह्मांडातलं, ते स्थापन करण्यासाठी असा पुरुष लागतो, तो अर्जुन होता. म्हणून लगेच त्याला दुसऱ्या अध्यायाच्या कोणत्या श्लोकापासून? कार्पण्य दोषोपहत. बाबांनी सांगितलं सकाळी, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामित्वम धर्म संपूर्णतेता हे श्री निश्चितम रोहितन्य शिष्यस्तेहं शादिमां त्वं प्रपन्नम. मी तुमचा शिष्य आहे.
कृपणता दोषामुळे माझ्या बुद्धीच्या ठिकाणी कार्पण्य आलेलं आहे. माझी बुद्धी नाही चालत, आता काय करू काय नाही. तुम्ही मला हिताचा उपदेश करा, मी तुम्हाला शरण आलेला तुमचा शिष्य आहे. जेव्हा खरं तत्वज्ञान सांगण्यासाठी ही शरणागती लागते. अर्जुनाची पहिली शरणागती आहे. आणि इथून पुढे तत्वज्ञानासह न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भवितावान बाहेर तू म्हणत होतो ना मरता पण हा मरत नाही जीव. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भवितावान भोय अजो नित्य हा शाश्वतोयम पुराणो नान्यते हन्यमाने शरीरे. शरीराचा नाश होतो या पंचमभूताने बनवलेल्या या शरीराचा. भूमिरापोन वायु खम्मन बुद्धिरेवच अहंकार येते भिन्न प्रकृती अष्टदा. ही अष्टदा प्रकृती पाच भूते आणि तिन्ही गुण. अशा प्रकारची ही अष्टदा प्रकृती ती नष्ट करतो. तू जीवाला मारतोय नाही. म्हणून आणि या 18 अध्यायामध्ये 3 महत्त्वाचे विषय देवाने प्रामुख्याने सांगितलेले आणि या गीतेचे 3 कांड पडतात. पहिला आहे ज्ञान कांड. कारण ज्ञानाशिवाय कर्मही करता येत नाही, दानाशिवाय आचारही करता येत नाही. ज्ञानकांड पहिलं, नंतर त्याच्यानंतर कर्मकांड आणि त्याच्यानंतर उपासना कांड म्हणजे भक्तिकांड. 12व्या अध्यायापासून पहा. अर्जुनाचा प्रश्न आहे का कुठे? बिलकुल नाही. अर्जुन वाचून तुम्हाला मिळणारच नाही. 18व्या अध्याय फक्त नष्टो मोहस्मृतिर्लब्धा. बाबाने सकाळी सांगितलं प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंजय करिष्य वचनम तव. आता मी तुमच्या वचनाचं पालन मला करायचंय. इथेच अर्जुनाला पुन्हा तोपर्यंत आला नाही. म्हणून 3रा अध्याय निष्काम कर्मयोग लगेच. 2ऱ्या अध्यायामध्ये जीव कसा आहे? शाश्वत आहे, नित्य आहे. आणि शेवटी काय सांगितलेलं आहे? स्थित प्रज्ञाचे लक्षणं सांगितली. इथपर्यंत त्याला नेऊन ठेवलेले आहे. स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिष्ठेश्वर स्थित किम प्रभाषेत किंवा स्थित प्रजेत किम. अरे तो स्थित प्रज्ञ कसा आहे? इथून स्थित प्रज्ञाचे लक्षण आणि शेवटी उपसंहार कोणत्या श्लोकावर केले? एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमोह्यती. अशा प्रकारे जो कुठल्याही प्रलोभनाला विमोहित होत नाही तो स्थित प्रज्ञ. आता हा स्थित प्रज्ञ म्हणजे हा निष्काम कर्मयोगी कसा आहे 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितला नाही का? 3ऱ्यामध्ये निष्काम कर्म कसं आहे बरेचसे श्लोक सांगितले. त्याच्यानंतर मला सांगितले या गीतेचे 3 कांड पडतात. ज्ञानकांड. ज्ञान असल्याशिवाय निश्चित कर्मही करता येत नाही. कर्म चुकून जातं. कर्मालाही ज्ञान पाहिजे आणि ज्ञानयुक्त आचारालाही ज्ञान पाहिजे. आणि म्हणून या 3ऱ्या अध्यायाच्या भगवान गोपाल कृष्णांनी इकडे आचार्यांना निरोपण करताना अशाच प्रकारे केलेले. 3.5 वर्षामध्ये त्यांना अप्रोक्षाची छीनवण केली होती. वान रेषा ज्ञान छीनी. अप्रोक्ष व्हावं इतकी त्यांची पात्रता आहे. परंतु पोरू आहात, काय करेल सांगता येत नाही. म्हणून अप्रोक्षाची छीन दिली. अप्रोक्ष प्रत्यक्ष झाकून ठेवलं आहे का नाही. आता इथे स्वामी श्री चक्रधर महाराजांनी विचारपर ज्ञान जे आहे ते 9 प्रकरणामध्ये दिलेलं आहे. 9 प्रकरणं आम्ही 12 प्रकरणं म्हणतो ना. तर 9 प्रकरणं पाठ, आचारस, विचारस्थळ हे अर्थ आहे. अस्थिपरिपाठ आणि आचारस्थळ अर्थ आहे नाही का. नंतर त्याच्यानंतर आचाराच्या सूत्रावर अर्थार्थ सूत्र म्हणून आचारमालिका आणि विचार सूत्र म्हणून विचारमालिका. दृष्टांत दोपरीचे आचारपर आहेत, विचारपर राहत. अशा प्रकारे हे तत्वज्ञान अस्थिपरिपाठ आणि आचारस्थळ अर्थ गोपाल कृष्णांनी हीच मांडणी तत्वज्ञानाची केलेली आहे. 2ऱ्या अध्यायामध्ये स्थित प्रज्ञाची लक्षणं संपेपर्यंत कर्मयोग आणि ज्ञानयोग हे दोन्हीचं निरूपण केलं. म्हणून त्याला काय म्हणतात? सांख्ययोग. सांख्य म्हणजे ज्ञान.
कारण कुठलंही कर्म करायचं असलं तरी ज्ञान पाहिजे, आणि संन्यास घेऊन आचरण करायचं असलं तरी त्यालाही ज्ञानच लागतंय. पण संन्यासालाही कर्म करावे लागतात आणि कर्मयोग्यालाही कर्म करावे लागतात. हे बंधनकारक कसे होणार नाही? त्यासाठी जी 6 सूत्रामध्ये स्वामी श्री चक्रधर महाराजांनी आचार सांगितला अस्थिपरीचा, त्याच्यावरती आचाराचे 290 सूत्र आणि विचारमाळिकेचे किती सचिन दादा? विचारमाळिका आचारमाळिका 236 203. आता याच्यामध्ये सगळा आचार विभागलेला आहे. गोपाल कृष्णांनी हे अस्थिपरी एका श्लोकामध्ये सांगितलेले. माझ्याकडे विषय आहे गीतेतील आचार सांगा म्हणून इथपर्यंत तुम्हाला आणून ठेवलेले आहे. आता आचार करतो ते श्लोक सांगतो. कर्मयोग्याचे सांगणार आणि संन्यास योग्याचे सांगणार. टाईम पुरला पाहिजे म्हणून हौसी भेट घ्यायची आहे आपल्याला, नाही का? 3ऱ्या अध्यायामध्ये 34व्या श्लोकामध्ये भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला सांगता इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे राग द्वेषो व्यवस्थितो तयोर्न वशमागच्छत् तव ह्यस्य परिपंथिनो. पहा, विचार करा. इंद्रियस्य आणि इंद्रियस्य अर्थे, इंद्रियाचे अर्थ कर्मेंद्रियाचे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय. ह्या इंद्रियाचे अर्थ म्हणजे काय आहे? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध कर्मेंद्रिय आहे ते, आहे का? स्पर्श जीभ तोंडामध्ये असते म्हणजे शब्द म्हणजे बोलणे, रस घेणे म्हणजे जीभ घेते. म्हणून नीतिशास्त्रकार एका श्लोकामध्ये सांगतात जिव्हेने सपरी पतंग नयनी गंधे व दोष सदा रापेत्या हरणा विनाश घडला मातंग स्पर्शी कदा ऐसे जे गत पंच इंद्रिय जो नित्य सेवी सदा कैसा ऊर्ध्वगती भवार नवी पडे तो केवी पावे पदा. भगवंतांनी या श्लोकामध्ये हेच सांगितलेले. तो कर्मयोगी असू दे की संन्यास योगी असू दे, दोन्हीकडे श्लोक लागतोय. कर्मयोग्याला सुद्धा या कर्म इंद्रियावर ते कंट्रोल केल्याशिवाय तो निष्काम कर्मयोगी बनू शकत नाही. आणि ज्ञानयोग्याला प्रामुख्याने ज्ञानयोग्याला ते या पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्म इंद्रियावर ते कंट्रोल करावाच लागतं. कसा ते आता आपण बघूया. काय सांगितलंय त्यात? जिव्हेने सफरी, सफरी असं मासोळीला म्हटलंय बाबा, नाही का? जिव्हेने सफरी. या माशाला पकडायचं असलं तर काय करतो माणूस? कोळी लोक काय करतात? एक गळ तयार करतात. तो गळ पाण्यामध्ये टाकला जातो, त्याला खाली आकडा असतो, त्या आकड्याला कुठलं तरी आमिष लावतात, म्हणजे मांसाचा तुकडा किंवा एखादं खाद्यपदार्थ ते खाण्यासाठी मासा येतो. वरती एक सनकाडी बांधलेली असते, त्या दोरीला ते पाण्यावर टरवून ठेवते तो आकडा, आणि खाली मासा त्या खाण्यासाठी भक्ष्य घेण्यासाठी जेव्हा येतो तेव्हा वरती सनकाडी हालते, म्हणजे कोळी समजतो मासा गळाला लागला आणि लगेच झटका मारतो. तो आकडा असतो बारीक, जेव्हा खायला जातो त्याच्या जिभेमध्ये तो आकडा अटकतो, मासा पाण्याच्या बाहेर फेकल्या जातो. कोण्या इंद्रियामध्ये मुळे मेला? जिव्हा इंद्रियामुळे. ही जीभ अशी आहे, त्याच्यावर ते कडू जर ठेवलं ना, कारलं हा थू करतो. गुलाबजामू आज ठेवले ते एक ठेवला का आहे का नाही? याला गोड आवडतं, कडू आवडत नाही, तिखट चालत नाही. काही तिखट खाणारे त्यांना चालते, परंतु म्हणजे त्याच्यामध्ये आवड आणि नावड ह्या इंद्रियाच्या ठिकाणी आहे का नाही? कडू ठेवलं फुकून टाकतो, गोड घातलं गटकन गिळून जातो. गिळून घेणे म्हणजे त्याला आवडते ते गिळतोय, आणि जे आवडत नाही ते चुकून टाकतो. म्हणून जिव्ह्या इंद्रियामुळे एक प्राणी मेला, केवळ तो विषय त्याच्या ठिकाणी प्रामुख्याने असल्यामुळे त्याला मारावं लागलं. हा या इंद्रियाचा विषय आहे. जिव्हेने सपरे पतंग नाही. पतंग म्हणजे दिव्यावर झडप घालणारी पाकोळी, त्याला
पतंग असं म्हटलेलं आहे. ज्या टायमाला पावसाळ्यामध्ये भरपूर किडे येतात तुम्हाला माहिती आहे, उधी निघते मग लाईट लावली का भरपूर येतात, त्याच्यावर झडप घालतात, मरतात, नाही का. आपल्या देवापुढे आरती लावली का तिथे येऊन झडप घालतात. दृष्टीचा हा विषय त्या प्राण्याच्या ठिकाणी जास्त आहे. प्रकाश पाहावं हा त्याची आवड आहे आणि त्या इंद्रियाचं प्राबल्य, त्याच्या विषयाचं प्राबल्य त्या प्राण्याच्या ठिकाणी जास्त असल्यामुळे तो तिथे मेला. पतंग म्हणजे ती पाकोडी तिथे मेली. एकाच इंद्रियाचा विषय प्राबल्य असल्यामुळे तो मेला. पतंग नाही गंधेवदो षटपदा. षटपद म्हणजे ज्याला 6 पाय आहेत अशा प्रकारचा भ्रमर म्हणजे भुंगा. सूर्योदय झाल्यानंतर कमळ विकसित होतात आणि नंतर त्याच्यातून तो मकरंद बाहेर पडतो, सुगंध बाहेर पडतो, त्याच्यावर हा षटपद आकर्षित होतो आणि त्याला तो भ्रमर म्हणजे षटपद भुंगा त्याच्यामध्ये जाऊन त्या मकरंद घेण्यामध्ये गुंग होऊन जातो. घ्राणेंद्रियाचा विषय त्याच्याकडे जास्त आहे, सुगंधाकडे तो आकर्षित होतोय. आणि मग सूर्यास्त झाल्यानंतर कमळ मिटतं, षटपद मधीच अटकतो. तो सूर्योदय झाल्याशिवाय कमळ विकसित होणार नाही आणि मग तो रात्री विचार करू लागतो, कमळामध्ये तर भुंगा अडकलेला आहे. कशामुळे अडकला? विषयाच्या आरी गेला, त्याच्यामुळे तो अडकलेला आहे. आणि अडकल्यानंतर तो म्हणतो रात्री गमिष्यती भविष्यती सुप्रभातः भास्वान उदिष्यति हसिष्यति पंकजश्री इत्थम विचित्य कोश गते विरेफे हा हंत हंत नलिनी गजउज्जहार. काय होते? मध्ये विचार करतोय, चिंतन करतोय, कशाचं? विषयाचं चिंतन करतोय. सूर्योदय होईल, पुन्हा एक कमल विकसित होईल आणि मी उडून जाईल असा विचार करत असतानाच एक गजराज त्या ठिकाणी येतो आणि आपल्या सोंडेमध्ये ज्या कमळाच्या फुलामध्ये तो अडकलेला आहे तो सोंडेने त्याला वेढा मारतो, उपटून जमिनीवर ते कमळ आपटतो आणि त्याच्यामध्ये भ्रमर मरून जातो. घ्राणेंद्रियाचा विषय हा नाकाचा सुगंधी आणि दुर्गंधी. आम्ही सुगंध आला तर करून घेतो, नाही का. या ठिकाणी काहीतरी हिरवा चाफ्याचं फुल असावं, सगळीकडे सुगंध आहे. आणि परंतु एखादी दुर्गंधीवरून, एखाद्या विष्ठेवरून हवा आली तर लगेच नाकाला रुमाल लावतो. म्हणजे ही नावडी. आवडीच्या आरी जाऊ नका, नावडीच्या आरी जाऊ नका. दुर्गंध आला नाकाला रुमाल लावू नका आणि सुगंध आला तर तो घेण्याचाही प्रयत्न करू नका. म्हणून हा षटपद अशा विचारामध्ये गजराज येतो, ते उपटून जमिनीवर आपटून आपटतो आणि तो भ्रमर त्याच्यामध्ये मरतो. का बरं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सिस्टमच्या लाकडाला कोरण्याची ताकद या षटपदामध्ये आहे का नाही? मग कमलकोश त्याला फाडायला काही टाइम लागला असता का? अहो सिस्टमचं लाकूड एवढं कडक, तो कोरतो हा भुंगा, पण कमलकोश नाही भेदू शकला. का? विषयाच्या आरी गेला. विषयाच्या आरी गेल्यानंतर हा सगळं विसरून जातो. शस्त्र तुझ्याच जवळ आहे रे बाबा, चालवायची इच्छा नाही. का? विषयाच्या आरी गेला. गंधेवदो शब्ददा लापेते हरणा विनाश घडला. कर्म इंद्रियाचा विषय हरणाच्या ठिकाणी जास्त आहे. पूर्वी फाशी पारधी लोक जेव्हा शिकार करायचे हरणाचे, त्यांच्याकडे एक किंगरी वाद्य केलेलं असायचं. एक गाय पाळलेली असायची, तिला शिकवलेलं असायचे. ती चरत चरत हरणाचा कळप या ठिकाणी आहे. मग त्या गायीच्या पाठीमागं लपायचं, किंगरीतून मंजूळ आवाज काढायचा आणि तो विषय हरणाच्या ठिकाणी फार आहे. मंजूळ आवाज आला का ते असं एक स्तब्ध उभं राहून डोलू लागतं, डोळे झाकून. आणि पाठीमागून जाऊन मग या शिकाऱ्यांनी त्याच्यावर जाळं टाकायचं, त्या हरणाला मारायचं. शेवटचा विषय आहे स्पर्श इंद्रियाचा. अत्यंत माजलेला हत्ती असला ना, मातंग ज्याला आपण म्हणतो, त्यालाच मातंग म्हणतात. ज्याच्या गंडस्थळातून
मद धरू लागतो आणि त्याच्यावर ते भुंगे मग आक्रमण करतात त्या उग्रवासाने, तेव्हा तो कामासक्त झालेला आहे. हत्तीनीची शोध घेत इकडं तिकडं पळत असतो. त्या टायमाला हे शिकारी काय करायचे, एक खड्डा खांदायचा, त्याच्यावर गाड्या काटक्या टाकायच्या, त्याच्यावर एक पुठ्ठा बसवायचा आणि त्याच्यावर पुठ्ठ्याने आणि तिला कलर दिलेली हत्तीनी त्याच्यावर ठेवायची. खरोखरचे हत्ती समजून हा त्याच्याशी झगड करायला जातो, स्पर्श करायला जातो, तेव्हा तो हत्ती, तो गजराज, तो मातंग त्या खड्ड्यामध्ये पडतो आणि शिकारी त्याला मारायचे. स्पर्श इंद्रियाचा विषय त्याच्या ठिकाणी असल्यामुळे तो प्राणी मेला. ऐसे जे गत पंच इंद्रिय दोन्ही सेवी सदा. माणसाच्या ठिकाणी तर पंच ज्ञानेंद्रियाची पाशी विषय आहे. याच्यावर तर सगळी आस्ती बरी आहे, सगळं आचार स्थळ आहे. तुम्हाला काला करूनच खायला सांगितलं देवाने. का तुम्ही साधनेपासून पतित होऊ नये, भिक्षा मारून का खा, इंद्रियार्थ का खाऊ नका. एकांकिका जो पुरुष आहे, 7 नित्यविधी सांगितलेत. नित्यविधी आचरणाला ज्या पुरुष आहे त्याला त्याचा आचरण हे सांगितलंय, निमित्तविधीमध्ये सांगितलेलं नाही. आणि म्हणून या इंद्रियाच्या आहारी जायचं नाही, त्याला तुच्छही मानायचं नाही, परंतु त्याच्याशी एकरूप व्हायचं नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल, इंद्रिय चंद्रिय शार्थे राग द्वेषो व्यवस्थितो. राग म्हणजे आवडी, राग म्हणजे क्रोध नाही बरं का. आपण म्हणतो नाही हो तो राग ते बरं, पण खरी राग या शब्दाची आवड असा अर्थ आहे. राग म्हणजे आवडी आणि द्वेष म्हणजे अनावडी. हे दोन्ही करायचे नाही. का करायचे नाही, तौ हेश्य परिपंथी नव, ते या जीवाचे शत्रू आहेत. तुम्ही वाईट म्हणून नाकाला रुमाल राहिले ना, तुम्ही साधक नाही. तो साधन म्हणतो नाही, दुर्गंधी आली तरी तो नाकाला रुमाल लावत नाही किंवा सुगंध आला तरी घेत नाही. कर्मयोग्यामध्ये हाच आहे. तसाच कर्मयोगी अभिप्रेत गोपाल कृष्णाला आहे. म्हणून कर्मयोग्यांचं सांगताना 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला सांगितलं मी कोणाकोणाला हे कोणत्या कर्मयोग्यांना सांगितलेलं आहे नाही का. इमं विवस्वते योगम प्रप्तवान हमवे विवस्वान मनवे प्रह मनो इक्ष्वाकमे ब्रवीत एवं परंपरा प्राप्तमिमं राजर्षयोदु स काले नेहमता योगो नष्टः परंतप. कालांतराने जेव्हा अर्जुनाने विचारलं, बाबा श्रीकृष्ण अरे विवस्वान वगैरे हे कधी होऊन गेले कृतयुगामध्ये, आणि तू तर आता माझ्या बरोबर आहे, काय गप्पा मारतो, मला फसवतो का काय नाही काय. तेव्हाच भगवंतांनी त्याला सांगितलं, नमे विधू सुरगण, अरे मला सुरगण जाणत नाही, तू काय जाणता नाही का. तू काय जाणू शकणार आहे, मला तू जाणू शकत नाही मी कोण आहे. म्हणून विवस्वान झालं, इक्ष्वाकू झालं, ही सगळी पूर्वीची मंडळी, त्यांना तू कसं काय जाणतो, मी ज्ञान सांगितलं म्हणतो त्याला निष्काम कर्मयोगाचा. म्हणून हे हा जो पंच ज्ञानेंद्रियाचा 5 विषय आणि पंच कर्मेंद्रियाचे जे 5 विषय, आता पंच कर्मेंद्रिय सांगितले पर पंच ज्ञानेंद्रिय आहेत ना. चंचलम ही मना कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सुदुष्करम. 6व्या अध्यायामध्ये मग संयम योग, कसं संयमन करायचं इंद्रियाचं, तर आधी मनाला वश कर. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय ना, यात काही इंद्रियाचा राजा मात्र मन आहे. ते कसं आहे, चंचल आहे. ते म्हणतात तुम्ही तर मनाला आधी कंट्रोल कर सांगते, मग सगळं होईल. पण चंचल आहे ना मन, कसं करू. मन चंचल आहे का नाही. अरे कुठल्याच यानाचा इतका वेग नाही, इतका त्याचा वेग आहे. घडीची ते घडी अमेरिकेला गेलं, जाऊन आलं नाही का. विमानाचा कुठल्या विमानाचा इतका वेग नाही. तुम्ही इथे बसलेला असाल, परंतु कोणाला तरी चिंता वाटत असेल, खरंच आपण करून लावलं, आपण किल्ली तशीच घेऊन लावले. एक माणूस होता, कीर्तनाला गेला, पण त्याला आठवेना घराला पोलीस लावले का नाही. आला तेव्हा चप्पल हातात घेऊन आला, असेल
जाताना चप्पल घासत गेलो. 5 किलोमीटर आला, 5 किलोमीटर गेला आणि तिथं जाऊन परंपराच टाइम गेला. तोपर्यंत कीर्तन संपलं. परंतु या मनाचा वेग इतका वायोर हे सुदुष्करम वाऱ्याचं गाठोडं बांधू शकता तुम्ही. कदाचित बांधलं जाईल का? हवीचं गाठोडं बांधलं जाईल. अतिशोक्ती अलंकार या ठिकाणी वापरला अर्जुनाने. ते कदाचित शक्य होईल, परंतु या मनावर ते कंट्रोल करणं अशक्य आहे. देवाने त्याचं उत्तर लय मजेशीर दिलं. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहं चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्य न च गृह्यते. तुझ्या बुद्धीप्रमाणे बरोबर आहे. निसंशय सामान्य माणसाला मात्र हे मन आकळणं अत्यंत कठीण आहे. परंतु नाही कठीण. जो योगारूढ झालेला आहे, योगारूढस्य तस्यैव शमकारणं मुच्यते. ज्याच्याकडे इंद्रिय कंट्रोल आहे, वासना ज्याची कंट्रोल झालेली आहे, त्याला अवघड नाही. म्हणून असंशय महाभाव मनोदुर्निग्रहं चलम. मन निश्चितच आकळण्यास कठीण आहे, परंतु त्याला आकळण्याचे उपाय पुढच्या खंडीमध्ये ते भगवंत सांगतायत. अभ्यासेन तू कौन्तेय, हे कुंतीपुत्र अर्जुना, अभ्यासाने. अभ्यास म्हणजे काय? पुस्तकं वाचले. बाबांनी काढलं का सकाळी तरी पुस्तक असं पत्रिका दिली, ते फक्त टाइम पाहून घेतलं, बाबांनी ठेवून दिली. अभ्यास कशाला म्हणतात? बाबा मला म्हटले, सगळ्यांना सांगत होते, मला मी बसलेलो होतं. ते म्हणे आम्हाला फक्त बोर्ड बदलायची गरज असते, गाडीचीच असते. बोर्ड बदलले का ती चालली, मग परतवाडा ते पुन्हा चालली, तिकून आले की चालले परतवाडा ते अमरावती. गाडी तीच आहे, बोर्ड बदलायचे, विषयांचं रूपांतर फक्त फिरवायचे. हे कोण करू शकतं? अभ्यास. अभ्यास ज्याचं केंद्रित झालेलं, विषयाशी एकरूप होणे म्हणजे अभ्यास आहे. पुस्तकं वाचते म्हणजे नाही. ज्या माणसाला जो विषय आहे ना, त्याला एखाद्याला क्रिकेटच्या मॅच, क्रिकेट पाहण्याची किंवा एक कॅमेंट्री ऐकण्याची लय आवड. माझं स्वतःचं सांगतो, आम्ही गुरुकुलमध्ये खेळायचो, क्रिकेट खेळायचो, कबड्डी खेळायचो, नाही का, व्हॉलीबॉल खेळायचो, सुरपाट्या खेळायचो, नाही का. त्याच्यात क्रिकेट जास्त आवडीचा. मला एकदा छातीत बॉल लागला, तेव्हापासून मी सोडलं, नाही का. परंतु कॅमेंट्री मात्र कधी सोडत नाही, अजून ते सोडत नाही. सांगतो तुम्हाला, जे ते जर चालू असले त्याच्यात इतका एकाग्र होतो. तिकडे जेवायचा टाईम झाला तरी बाबा 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 म्हणून हाक मारत असतात. अहो पुढं हरपले तुम्ही, बाबा बाबा म्हणून जेवायचा टाईम झालेला आहे, भक्तीचा टाईम झालेला, उपार दाखवायचा. मग ध्यानाला सांगायचं तात्पर्य एक रूपता म्हणजे अभ्यास आहे. अभ्यास आहे ना, तू कौन्तेय, साधनेचा अभ्यास, स्मरणाचा अभ्यास, ध्यान चिंतनाचा अभ्यास. त्याच्याशी एक रूप झाल्यानंतर तुम्हाला कुठला विषय काहीच करू शकत नाही. नाही का? एक रूपता. परमेश्वराच्या ध्यानात एकाग्र व्हा, त्यासाठी मूर्तीस्मरण सांगितलेलं आहे. गोपाल कृष्ण 15व्या अध्यायात सांगतो, उत्तमः पुरुषस्य स्पन्य परमात्मा तिला हृदय यो लोकत्रयमाविश्य विवर्तव्य ईश्वर. त्या ईश्वराशी एकरूप व्हा ना. ध्यानाने तुम्ही एकरूप झाला, चिंतनाने एकरूप झाला, स्मरणाने एकरूप झाला, नाही भजनाने एकरूप झाला. भजन रंगात आल्यानंतर जे रंगले माणसं त्या भजनामध्ये दणादण उड्या मारतात. खोटं नाही, आम्ही लहान लहान होतो आणि मोठ्या मार्ग शिवलीकर बाबा गेला तेव्हा तिथे लालाजी म्हणून, आता जे बाबा सरले मागे, त्यांचं नाव ब्रिजलाल दादा होतं, पुढे मोठी मंत्री त्यांना झाली, त्यांचे वडील लालाजी. त्या टायमाला फक्त 2-4 पत्रे स्थानावर टाकलेली होती. पण म्हातारा भजन असले, भजन गाणारे असले, स्मरण करणारे असले, त्यांना 4-4 महिने जाऊ देत नव्हता. आणि जेव्हा दत्त 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 म्हणून जेव्हा इतका गुंगून जायचा, पदर सुटून जायचा, बाबा मोकळे. परंतु त्याला मात्र शुद्धी राहत नव्हती. आमच्या देवाच्या ठिकाणी
डोडवेड्याला स्वामी जेव्हा जातात, राघव देवभट्ट जेव्हा स्वामीला घेऊन येतात तर त्यांचं धोतर सुटून जातं. अरे एवढा पुढं तुला कशाचा बेत झाला, तुझं धोतर सुटलं ना. गाव लोक सांगायला लागले, अरे 14 भुवनाचा पती माझ्या घरी येतोय. किती आनंद झाला. त्याच्याशी एक रूप झालं. एक रूप तुम्ही त्या साधनेशी जर झाला, तुम्हाला हा विषय काहीच करणार नाही. हा ज्ञानयोग्यांसाठी, कर्मयोग्यांसाठी, अनुषंगिक ज्ञानयोग्यांसाठी प्राधान्याने हा आचार या श्लोकामध्ये संपूर्ण अस्तिपदीमध्ये काय सांगितलं नाही का. हीच अस्तिपरी ही दोघांकडे लागते. आता कर्मयोगाची प्राधान्याने अस्तिपरी दुसऱ्या श्लोकात पाहू. 4था अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग. हा कर्मापासून परांगमुख झालेला अर्जुन त्याला सांगतायत, अरे बाबा कर्मणो हि बोधव्यम बोधव्यांचे विकर्मण अकर्मणश्च बोधव्यम गहन कर्मणो गती. कर्माची गती अत्यंत गहन आहे. कर्म करताना प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे. ते कर्म कर्मच राहील असं नाही, ते अकर्म बनतं. अकर्म अकर्म राहील नाही असं, ते विकर्म बनतं. विकर्म विकर्म राहील असं नाही, ते अकर्मही बनतं. आणि अकर्म ही कधी विकर्म बनतं. ऐका नाही आता घोटाळा. पण हे कर्मयोगाच्या साठी प्राधान्यानं आहे आणि ज्ञानयोगी म्हणजे संन्यासयोगी त्याच्यासाठी हे अनुषंगिक आहे. कारण ज्ञानयोग्याला सुद्धा कर्म करणे आवश्यकच आहे. आमच्या स्वामींनी सांगितलं कुठपर्यंत कर्म म्हटलेलं आहे नाही का. यात क्रियेत येतात कर्म म्हणून कर्म कर्म शब्द कर्म बोलीजे आणि कर्म शब्द माहिती आहे तुमच्या सगळं पाठांतरी यांच्या नसेल काही तुमच्या कर्म मळ रचना जीवाची केली ते सुद्धा कर्म. तुम्ही त्या पापणीची उघड जात करता हे सुद्धा कर्म आहे ना. मग भिक्षा मागणं तुमचं कर्म नाही काय. अन्नमय प्राण प्राणमय क्रम पराक्रम पुढचा पराक्रम. तुम्हाला जर पोटामध्ये अन्न नसतं तर स्मरणात लक्ष लागेल. देवाने त्या भोजियाला सांगितलं दायंबाला खडकोलीला आला दवडा पर्व करण्यासाठी. अरे म्हणे आधी जेवून घे. तो घाई गडबड करू लागला. पूजा करून मला लगेच जायचंय ब्राह्मणांना आमंत्रण दिलेले श्राद्धाचं, मला तिकडे जायचंय. म्हणे आधी जेव, नंतर शास्त्र चित्ताने तू पूजन कर. स्वस्थे चित्ते बुद्धे संभवंती. स्वस्थ चित्त असलं तर तो विधी तुझ्या चित्ताच्या ठिकाणी सामावे. तुला भूक लागलेली पोटात, बाईसाला म्हणतात तुमच्याकडे पाणी पाहता. आई म्हणे बाबा याला जीव घाला. सांगायचं तात्पर्य की कर्मण हे बोधव्यम बोधव्यांच्या विकर्मण. याची 2-3 उदाहरणं आपण बघूया आणि टाइम झाला असले तर मला सांगा बाबा. तुम्ही अध्यक्ष आहात ना. 4-1 झाले बोलता बोलताच. कर्म बोधव्यम बोधव्यांचे विकर्मण अकर्मणश्च बोधव्यम गहन कर्मणो गती. कर्म कर्मच नाही राहणार, शुभ कर्म ते कधी कर्मही बनतं. एका गावात एक कीर्तनकार आले आणि कीर्तनामध्ये त्यांनी सांगितलं खाटकाच्या हातून गाई सोडून ते 42 कोळ्याचा उद्धार होतो. एक साधाबाधा शेतकरी तिथे बसलेला होता. त्या कीर्तन ऐकण्यामध्ये किती सोपं आहे. आपल्या 42 कोळ्यांचा उद्धार करण्यासाठी एक गाय जर खाटाच्या सोडवली किती सोपं आहे. होईल का नाही ते सांगता येत नाही, पण शुभ कर्म आहे नाही का. 42 कोळ्यांचा उद्धार होईल का नाही होईल, परंतु त्याची मात्र भाव श्रद्धा अशा प्रकारची वस्तू ठसलं अंतकरणात नाही. आपल्याकडून एक तरी कीर्तन संपलं, ज्याच्या घरी गेले याचं सारखं चिंतन चाललं. एक तरी गाय आपल्या हातून सुटायला पाहिजे, खाटकाच्या हातून कत्तलखान्यात जाण्यापासून वाचली पाहिजे. 4-8 दिवस गेले. रोडच्या कडेला शेत होतं, तिथे नांगत चाललेला होता आणि त्या एक व्यापारी शेजारी अंजनगाव सुरजीसारखा तालुक्याचं गाव आहे आणि तिथे कत्तलखान्यामध्ये 200-300 गायी आहेत. एका व्यापाऱ्याने भरलेल्या आहेत आणि त्या सरळ जात होत्या. याला लक्षात आलं. बाबांनी सांगितलं खाटकाच्या हातून गाय सोडवली तर 42 कोळ्याचा उद्धार होतो. ह्या सगळ्या कत्तलखान्यात चाललेल्या गायी. नांगर उभा केला, धावत धावत त्या व्यापाऱ्याजवळ गेला. बाबा रे ही गाय शेवटची. सगळ्या गायांच्या पाठीमागं ज्या गायीच्या अंगावर केवळ हाडकं आणि कातडं शिल्लक आहे अशी एक मरकुडी गाय पाय ताणत चाललेली होती. त्याला वाटली ही घ्यावी, ही स्वस्तात मिळेल.
पुढच्या जरा बऱ्या होत्या, त्याला पैसे द्यावे लागते. व्यापाऱ्याला कळतं ही शेवटची गाय जी आहे पायतानच चाललेली, ती मला देतो का? व्यापारी म्हणलं त्याचा मोबदला मला जर इथे मिळत असेल तर मी तुला निश्चित देईन. म्हणे मग किती द्यायचे? हे म्हणे मी 100ला घेतलेले, पण 100ला 100 मला कष्ट आहे, मला पकडून यावं लागतं, पायी चालावं लागतं, 10-15 किलोमीटर घरोघर जाऊन आणाव्या लागतात. मी 100 रुपयाला ही गाय घेतली, पण मला 200 रुपये तू दे. 200 रुपयात 42 कुळ्यांचा उद्धार. आहे का असे? त्याला आवडलं. काही नाही 200 रुपये म्हणे, पण खिशात पैसे नाही, मी जाऊ तो बायको घेऊन येतो, तोपर्यंत इथंच तुमचे हे जनावर गाया चरू द्या. ठीक आहे म्हणे, जा. तो गेला. बायकोकडून गायने 200 रुपये मागितले. अहो कशाला पाहिजेत? नाही पाहिजेत, लवकर दे. 200 रुपये घेतले, आणून त्या व्यापाराला दिले आणि गाय ताब्यात घेतली. तोपर्यंत संध्याकाळ झाला, नांगर सोडला, बैल मोकळे केले. ती गाय बैल वगैरे घेऊन घरी आला. घरी येऊन बायकोला पोराला सांगितलं, बघा ही खाटकाच्या हातून गाय सोडवलेली, ही वासरू देणार नाही, दूध देणार नाही, फक्त हिला घरी जेवायला आपलं चारा पाणी घालायला आपल्या घरी मरू द्या. ही आपल्या 42 कुळ्यांचा उद्धार करणार आहे. कर्म करताना शुभ केलं का नाही? खाटकाच्या कत्तलखान्यात जाणारी गाय वाचवली, परंतु कर्म उलट घडलं. गहना कर्मणो गती, कर्माचा विचार केला नाही. 100ची गाय 200 रुपयात विकत घेतलेली. साम धाम दंडभे तीच गाय. बाबा रे माझ्याकडे पैसा नाही, तुझ्या गायांना चारा देतो, चरू दे, नाही तर तुला 2 पायंडी धान्य देतो, कुटुंब खाईल. ते शुभ कर्म ठरलं असतं. परंतु 100ची गाय 200त घेतली, 100 एक्स्ट्रा दिले. व्यापाऱ्याने दुसऱ्या बाजारला त्याच्या 100ची एक आणि याच्या 100ची एक, आणि दुसऱ्या बाजारला दोन्ही गाया सरळ कापल्या गेली. याच्या 100ची एक म्हणजे याची स्वतंत्र, आणि त्याच्या 100ची एक त्याची स्वतंत्र. 2 गाया कत्तलखान्यात गेल्या. कर्म शुभ राहिलं का अशुभ? म्हणजे शुभ कर्म शुभ राहील नाही, ते अशुभ वर्त कर्मामध्ये विचार जर नाही केला. आमचे भाष्यकार म्हणतात, एक वैदोबा पाणी आणता मुंग्यानं देखतेची, धावधाव पाणी वाहतात. नवीनच संदेश घेतलेला, आणि दाशाने कर्म नाश होत म्हणून मग तो धावधाव पुण्य, आणि मुंग्याची रान खाली चाललेली गचागच मरते. सरपण फोडायला लागला, त्याच्यात उदय निघली, मुंग्या निघल्या. हा घणाघण त्याच्यावर ते कुऱ्हाडीचे घाव घालतो. येथेची सेवा हे होता अविरोधे करावं, स्वामींनी सांगितलं. आणि म्हणून या ठिकाणी या कर्मयोग्याला हे प्राधान्याने हा आचार आहे की त्याने प्रत्येक कर्म करताना विचार करून करायला पाहिजे. शेतामध्ये गेलेल्यानंतर कर्म करत असताना, कृषी कर्म करत असताना जे योग्य आहे, जे योग्य आहे तेवढंच करायचं. रस्त्याने चालला, हातामध्ये कुऱ्हाड आहे, सहज एखाद्या झाडाच्या फांदीवर बिनकामाची कुऱ्हाड मारली, त्याच्या बापाला शिकेल का? कुऱ्हाड लाकडं तोडण्यासाठी आहे, झाडं तोडण्यासाठी आहे, माणसं मारण्यासाठी नाही. ती जर माणूस मारला तर काय होईल? आम्ही सांगता हेच करीत आहे नरक धरीत आहे नरक एक आहे. तेच सांगितलं गोपालकृष्णाने इथे की कर्मणो हे पी बोधव्यम, बोधव्यांच्या विकर्मणा अकर्मणश्च बोधव्यम. इथे शुभ कर्म राहिलं नाही, ते अशुभ झालं. कर्म शुभ केलं, परंतु ते मात्र त्याच्यात विचार नाही केला, म्हणून शुभ कर्माचं अशुभ कर्मात रूपांतर झालं. आता जाणून बुजून अशुभ कर्म केलं, पण मागचा दैवयोग चांगला आहे, मागची कणव आपली चांगली केलेली आहे, मागच्या प्रमादली ही काहीतरी चांगली गोष्ट घडलेली आहे. एखाद्या अधिकरणाची सेवा घडलेली असेल, एखाद्या अधिकरणाचा हिंसेपासून जीव वाचवलेला असेल, तर मात्र जाणून बुजून अकर्म केलं तरी ते विकर्म ठरते. उदाहरण पुतनेचं. पुतना श्रीकृष्णाला स्तनामध्ये विष भरून मारण्यासाठी आली, विष पाजून मारण्यासाठी आली. कृष्णाने काय केलं? मारलं ना तिला. ही नीती आहे. न्याय नीती परमेश्वर दोन्ही बरोबर करू शकतात. माणूस नीतीच करतो नाही तर न्यायच केले. देवाने दोन्ही केले, न्याय केले,
वाईट हेतूने आली, संपवलं, पण नरक नाही होऊ दिले. जे ती गती ईश्वरी आणि त्याची पुतणेस. जाणून बुजून वाईट परमेश्वराला सुद्धा उल्लेख केला मारण्याचा, तर त्याला नित्य नरक होतात. इथे मात्र पुतणेला मात्र मातृत्वाचं फळ देतात. हे अकर्मात विकर्म आहे. म्हणून ह्या कर्मामध्ये विचार पाहिजे. काप केलं त्याला मातृत्वाचं फळ का दिलं? तिने आईचं कर्तव्य, भगवंताने न्याय बरोबर केला. स्तनपान कोणी कोणाला करत नाही. जी औरत माता जरी असली तिनं स्तनपान केलं तर त्याला मातृत्वाचं फळ द्यावं लागतं. आमचे देव म्हणतात, म्हणे पुसलिया ते म्हणत असे, इथपर्यंत मी मातृत्वाचा फळ देतो. एखाद्याने वरवडे जरी म्हटलं की माझ्या मुलासारखं दिसतो रे बाबा, त्यालाही मातृत्वाचं फळ द्यावं लागतं. हिनं स्तनपान केलेलं आहे. विष पाजायचं का अमृत पाजायचं ते तिच्या आईचा भाव आहे तो. परंतु स्तनपान केलं, आईचं कर्तव्य केलं, म्हणून मातृत्वाचं फळ दिलं. हे अकर्मामध्ये विकर्म. आता विकर्मामध्ये बी अकर्म बघा. माधोबा भक्तांनी महिनाभर, सव्वा महिना स्वामींची सेवा केलेली आहे आणि शेवटी तलवार काढून जेव्हा स्वामींच्या अंगावर ते मारण्यासाठी जातात, स्वामींची दृष्टी आणि त्याची दृष्टी एक होते. हातातलं खडग गळून पडलं का नाही? खडग गळून पडलं. उभय दृश्य अवताराला मारण्याचा हेतू त्या ठिकाणी गेलेला आहे. एका बाजूला प्रेम सव्वा महिने खाऊ घातलेले, एक शीत परमेश्वराने खाल्लं तर त्याच्यापासून प्रेमच निर्माण होतो, प्रेमाधिकार निर्माण होतो. इथे सव्वा महिना सेवाही केली आहे, खायला घातलं स्वामींना, सर्व काही केलेलं आहे. पण शेवटी ओक्त्याची चालीही बरोबर आलेली होती, तीही चाललेली. विकर्मात अकर्म घडलं आणि देवाने पुन्हा अकर्मात विकर्माकडे त्याला नेलेला आहे. त्याला दुःख दिलेलं आहे. स्वामी तिथून लगेच निघाले. माधोबा भक्त स्वामींच्या पाठीमागे, अरे आज आयुष्यभर याची पूजा केली, त्याच माझ्या दैवताची मी आज हत्या करायला निघालो होतो. तलवार फेकून दिली, स्वामींच्या पाठीमागे निघाले. पुढे एका गावाला गेले स्वामी, एका गावाला, आणि हा एका गावाला. आणि त्यांना सांगितलं, तुम्ही माझ्या